नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. उद्या 13 जानेवारी 2026 भोगी. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी बाजरीची भाकर, खिचडी, गुळाची पोळी आणि भोगीची मिक्स भाजी खाल्ली जाते. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल. भोगी म्हणजे उपभोग घेणारा सण आहे. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भोगीच्या दिवशी सकाळी आपल्या सर्व महिलांना आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला एक विशेष प्रकारचं पाणी शिंपडायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला भोगीच्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की असं केल्याने आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे ते दूर होत असतं आणि आपल्या घराची कुटुंबाची प्रगती ही होत असते. त्याचबरोबर जो दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत त्या दिव्याने आपल्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर देखील चांगले परिणाम होणार आहे. त्यामुळे माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. सर्वात प्रथम म्हणजे उद्या म्हणजेच भोगीच्या दिवशी सकाळी आपल्या सर्व महिलांना सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्यानेच आपल्याला आंघोळ करायची आहे. भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचं भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. बघा, अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी आपल्या माहेरी येत असतात. आता भोगी सण का साजरा करतात तर बघा, इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती आणि म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी सण साजरा करण्याची प्रथा आहे, परंपरा आहे. या दिवशी सूर्यदेवांबरोबरच इंद्रदेवाची देखील पूजा करण्याची प्रथा परंपरा आहे. भोगीच्या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर जर काही चुकलं असेल तर तिळगुळ घेऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. आता भोगी सणाच्या दिवशी आपल्या सर्व महिलांना आपल्या घरातील सुखशांतीसाठी किंवा धनधान्याच्या वृद्धीसाठी, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी व मुलांच्या शैक्षणिक आरोग्यासाठी किंवा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही उपाय करायचे आहे. तर ते उपाय कोणते जाणून घेऊया. बघा, भोगीच्या दिवशी आपल्या सर्व महिलांना सकाळी लवकर उठून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्यानंच आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहोत त्यावेळेस आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडीशी हळद आणि गोमित्र टाकायचं आहे आणि हे पाणी आपण जेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहोत त्यावेळेस आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. त्याचबरोबर हे पाणी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर हे पाणी टाकायचं आहे. असं केल्याने रात्रभर आपल्या घराच्या दाराशी जी काही अलक्ष्मी, नकारात्मकता बसून राहिलेली असते ती नाहीशी होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते व माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आता हे पाणी शिंपडून झाल्यानंतर आपल्याला आपल्या दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं हे आपण सर्व महिलांना माहीतच आहे. आता हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू आणि हळद एकत्र करून त्यात पाणी टाकायचं आहे आणि त्या मिश्रणाने आपल्या उंबरठ्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 4 टिपके द्यायचे आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूने 2 उभ्या रेषा द्यायच्या आहे. आता हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्या उंबरठ्यावर बरोबर मध्यभागी आपल्याला 8 उभ्या रेषा काढायच्या आहे आणि ह्या उभ्या रेषा देखील हळदी कुंकवाचं जे मिश्रण केलं होतं त्या मिश्रणानेच काढायच्या आहे. आता ह्या 8 रेषा म्हणजे अष्टलक्ष्मीचं रूप आहे आणि आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध ही 8 बोटं आपल्याला हळदी कुंकवानं ओढायची आहे. ज्याप्रमाणे आपण तांब्यावर स्वस्तिक काढून 8 दिशाने उभ्या रेषा ओढतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या मधोमध ही 8 बोटं ओढायची आहे. ही 8 बोटं म्हणजे अष्टलक्ष्मीचं रूप मानलं जातं. पहिलं बोट ओढताना आदिलक्ष्मी, दुसरे बोट ओढताना धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, वीरलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशा प्रकारे आपल्याला 8 बोटे ओढून अष्टलक्ष्मीचं स्वरूप हे ओढायचं आहे. आता ही जी बोटं आपण उंबरठ्यावर ओढली आहे ही अष्टलक्ष्मी आहे. ही व्यावहारिक, आध्यात्मिक आणि भौतिक समृद्धीचं प्रतीक मानले जाते आणि म्हणून अष्टलक्ष्मीचे प्रतीक
आपल्याला आपल्या उंबरठ्यावर काढायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. जे हळदी कुंकवाचं मिश्रण केलं होतं त्यानेच आपल्याला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर आपल्या किचनमध्ये देखील किचन ओट्याच्या भिंतीवर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. कारण किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि भोगीच्या दिवशी जर आपण असं स्वस्तिक आपल्या किचनच्या भिंतीवर काढलं तर माता अन्नपूर्णेचा देखील आपल्या घरावर आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट ही होत राहते. आता यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम, किंवा तुम्ही शुद्ध गाईचं तूप देखील त्या दिव्यामध्ये टाकू शकता. 2 वातींची एक वात करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि ही वात आपल्याला प्रज्वलित करायची आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आता घरामध्ये आपण बाहेरून जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपली उजवी बाजू त्या दिशेला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि त्या पांढऱ्या तिळांवर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. आता जेव्हा हा दिवा आपण प्रज्वलित करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल ते दारिद्र्य दूर होतं, आपल्या कुटुंबाची प्रगती होते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा अखंडपणे वास आपल्या घरामध्ये राहतो. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व असतं. भोगीच्या दिवशी देखील आपण तिळाचा वापर अन्नपदार्थांमध्ये करत असतो आणि म्हणूनच तीळ हे दारिद्र्यनाशक मानलं जातं. तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झालेली आहे आणि म्हणून तिळाला संक्रांतीच्या काळामध्ये खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ जास्तीत जास्त तिळांचा वापर केला जातो. आणि या दिव्याला यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अक्षता अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भोगीच्या दिवशी असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा लावल्याने आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर देखील परिणाम होत असतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनधान्याची, पैशाची किंवा आरोग्याची भरभराट ही होत असते. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आपल्याला सूर्याला देखील अर्घ्य द्यायचा आहे आणि त्या अर्घ्य देत असताना तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे किंवा पांढरे तीळ देखील तुम्ही टाकू शकतात आणि ते जल सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे. त्याचबरोबर तुळशीला पाणी अर्पण करत असताना आपल्याला त्यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि नंतर हे पाणी तुळशी मातेला अर्पण करून तुळशीला 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भोगीचा जो सण आहे तो साजरा करायचा आहे. भोगी मागे धार्मिक श्रद्धा आहे आणि ती योग्य पद्धतीनं साजरी केल्याने जीवनात सकारात्मकता येते. हा दिवस सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि पापांपासून मुक्ती मिळवतो असं मानलं जातं आणि म्हणून हे जे काही उपाय आहे ते आपल्याला भोगीच्या दिवशी नक्कीच करायचे आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.